बरं पुढे काय झालं मग गंगूबाई? काय होईल मग? पुण्याजवळ पोहोचली. सुरुवातीचे जे गावं लागतात तर कंडक्टरनं आधीच सांगणं चालू केलं, ज्याला ते उतरायचं त्यानं गेटच्या जोड्या. मग तुझी गेट जोड गेलती काय? अरे गोष्ट सांगू दे, मी काय गेट जोडतो ते इतक्या लवकर थोडी उतरायचं होतं. मनातानं मला आधीच सांगितलं होतं की शिवाजीनगर सगळ्यात शेवटचा स्टॉप आहे. चुपचाप बसणार बे पोट्टो, कायले मंदाच बोलता बे, समजा ना म्हणजे होणाले का? सांग रे, हे पोट्टे मंदाच बोलतात. लय भाजी सवय वे पोट्टे ले, कुठे पाहिलं तर बरंच करत राहतात निवड. सांग तू मोबाईल गोट सांग. कंडक्टरनं मला 2-3 के विचारलं की आजी तुला कुठे उतरायचं आहे. त्याला मी सांगून दिलं की बाबू मला काही नाही शिवाजीनगरच्या उतरायचंच नाही, शेवटची जागती गाडी थांबेल तेच माझ्या नातानं मला सांगेल, मी तर ती उतरी. आजी तुला माहिती होतं का शिवाजीनगरला उतरायला लागते म्हणून? अरे चबऱ्या, माझ्या नातानं सांगितलं होतं ना मला, मी काय मामनानं करू? माझ्या नातानं सांगितलं तसं मी त्याला सांगितलं. बरं जाऊ दे गंगूबाई, तू पुढची गोष्ट सांग. या पोट्ट्याच्या नांदी नको लागू बरं. हे लेकरं काही केलं ना ऐकून नाही राहिले, येतातच पाहिलं काय मी गोष्टी, मोठ्या माझ्या गोष्टी ऐकल्या. हां मग काय झालं? मी गाडीतून उतरली बापा. जो ऑटोवाल्यानं मला घेरलं, कोणी म्हणे की मी इतके रुपयाला नेतो, कोणी म्हणे मी तितके रुपयाला नेतो, तू कुठे चालली आजी, तुला घराला सोडतो, तुला दरवाज्यात सोडतो, असं करून पिसं गेलं. मी त्याला सांगितलं आभार भाऊ, तुम्ही माझ्या काही नांदी नका लागू, मला ऑटो घेऊन राहिला. अरे असं कसं सांगस तू त्याला की माझ्या ऑटो येऊन राहिला? तर नातू येऊन राहिला ऑटो घेऊन. अरे ते ऑनलाईन आहे की नाही, ऑनलाईन ऑटो माझ्यासाठी येणार होता. मला सांगितलं होतं की तू फक्त ते ऑटोत बसून ये जो, तुला काहीच नाही करायला लागत. अरे बाबा त्याला ऑनलाईन म्हणतात ना आजी. अरे तेच ना, ऑनलाईन काय त्याच्यात काय फरक असते? बरं पुढे बोल गंगूबाई. अरे बापा तो ऑटोवाल्यानं मला फोन केला. मी म्हटलं नवळा माणूस कोण बोलते, आता मला आता नंबर दिला चिंताले. त्यानं मला फोन केला, तुम्ही कुठे आहे? समोर या. आता मी म्हटलं समोर कुठून जाऊ, इकडल्या दरवाज्यात जाऊ की तिकडल्या जाऊ? तर त्याला विचारलं मी, कोण्या दरवाज्यात येऊ रे बापा, डाबी इकडून येऊ की उजवी इकडून येऊ? तो काय म्हणते मंदात या. मंदात गेली बापा. मग मेन गेट आहे त्याची, आणि तर ती गेली. तर त्या ऑटोचा नंबर मला फोनवर सांगितलाच होता. मी तो ऑटोचा नंबर तसा पाठ ठेवला आणि तो ऑटोवाला भेटला. मग ऑटोत बसून मी ऑटोत निघाला. अरे बापा त्या ऑटोवाल्यानं निव्वळ वाऱ्या उदानासारखा ऑटो चालवला. निव्वळ एवढ्या गर्दी जोरजोरानं ऑटो त्यानं बातच नेऊन टाकलं रे. मला ती पाहिजे होती. आता मला न्यायले खाली मा नातू आणि बारके लेकरं आलते. तर त्यानं मला त्याची गेल्याबरोबर थैला घे, हे कर ते कर, आणि लागे ते लिफ्ट की फिफ्ट म्हणतात ना, आता ती नेलं. त्याला म्हटलं बाहेर जाऊ बाबू. नाही म्हणे, 10व्या मजल्यावर जावं लागते आपल्याला, पैदल नाही जमत म्हणे आजी, आपण लिफ्टमध्ये जाऊ म्हणे. मग लिफ्टमध्ये गेलो बापा. लिफ्टमध्ये गेलो, त्यानं ते अंदर गेल्याबरोबर बटन दाबलं, दरवाजा बंद झाला. तर यानं दाबलं एक बटन, त्यानं दाबलं एक बटन, त्यानं दाबलं एक बटन, असे 4-5 जणीनं बटन दाबले. ते लिफ्टनिवर खालची वरण वरची खाली, खालची वरण वरची खाली, अशीच करी निवड. मग तो घर गेला आजी बघतोय होणार बापा. तेच सांगून राहिलं ना, निवड अर्धा घंटा त्या लिफ्टमध्येच होती. बेदम झाली बापा. खाली जाय वर ये ना, बटन दाबा दिलं तर धावती. त्या मोठ्या नातानं त्याच्या कानाखाली आवाज काढला. तावती ते मुकड्यानं बसले. तावती पाहिजे त्या नंबरावर आम्ही 10व्या नंबरावर आम्ही गेलो. तर ती गेल्याबरोबर दरवाजा उघडला, आम्ही खाली गेलो. ते लिफ्ट उघडल्याबरोबर बापा आम्ही बाहेर निघालो. तसं सुनी हजरच होती. सुनीनं हातपाय धुवायला पाणी गेलं बापा, चहा पाणी पाजलं आणि मोठं ताट रे, त्याच्यात नाश्त्याचं आणलं. मी म्हटलं बाई आता मला काही जेवण येईल का तेवढा नाश्ता केल्यावर? ते म्हणे नाही 2 वाजता आपण अधिक जेऊ, हा नाश्ता होय. मी म्हटलं बाई मला हे काही जमत नाही, एकदा खाल्लं की झालं. आजी तो आता जेवणच झालं मग त्या नाश्त्यानं नाही. अरे बापा जेवण म्हणजे त्यानंच तर मग पोट निवळ कुचल काचल करे. मीरा या काळाची त्या काळासोबत बेदम झाली मी. काय होतं त्या नाश्त्यातून काय नाही. मीरा पोट कोंबल करे बाबा. काय बेदम झाली मी. आणि तरी जरा बऱ्यानं सुन म्हणजे चला आपण स्वयंपाकाला जेवण करू. मी आणलं बाई तूच जेव, मी काही जेवत नाही. हेच तर माझ्या पोटाच्या वरती गेलं माय. लेका आजी किती ताट आलं त्याचे आबीत खा लागत होतं जरासं. बसते खा, तुला भारी ना देईन काय. आता तू मला ज्ञान नको सांगू. आता म्हणला गेलो ती फुकराची बाबू. मी खाल्लं तर मला माहिती आहे की असं बहिणी पसलं व्हायची मग तुला ते
कायच पोचते बापा. निरापुरी सांगतो ना, पोट निळकोंबल कांबलच करे. या काळावरती त्या काळावर अंग टाकून, त्या काळावरती या काळावर अंग टाकू. निरा अदमुशी झाली बापा मी. काय सांगू तुला आता. जेवली नाही, दुपारी नाही जेवली, संध्याकाळी माझ्या जेवायला बंद ना होय. शेवटी नातू म्हणे, नाही नाही आजी, तू सकाळपासून नाश्ता केला, जेवली नाही, तू जेवत. जेवली बापा. त्याच्या म्हटलं तर अरे संध्याकाळी जेवल्यानं काय झालं की जो बापा सारा रातभर पोट दुखलं मला, तुला कायच सांगू. बेदम झाली बापा. गेली जाऊन जायचे, पण पोट काही थांबे नाही. आता मला काय माहीत काय झालं काय नाही, कोणाला सांगताही नाही. आता सांगा तर म्हणते न खाल्लं म्हणून झालं. लयच झालं गाजी ती. बसली आपली आळमाप खात, काही सुत नाही ना सात नाही. एवढा नाश्ता करत असतात काय, आबीत करा लागत होता. ओय सबऱ्या, मी आबीतच केला. आता मा पोट बिघडलं, त्याला मी काय करू रे. मोठा चपली जाऊन सांगून राहिला मला की असं करायला लागत होतं तसं करायला लागत होतं. बाबू ज्याचं त्याला माहीत असते, तुला काय आहे. बरं मंडळी, आता बाकीचं सकाळ सांगेन काय. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.